आजचा हा तोच दिवस आहे जो प्रत्येक माहेरवाशीण मुलीला लवकर येऊ नये असं वाटत असतो. माझी आता अमेरिकेत परतीची वेळ झाली आहे. आई माझ्या डब्याच्या तयारीला लागली होती. विमानात आपल्या लेकीला घरचं ताजं अन्न मिळावं ही त्यामागची तिची धडपड. बाबा सुद्धा माझ्या सगळ्या बागांचं वेट चेक करत होते. एअरलाईन्सच्या वेट लिमिटमध्ये ते बसते ना याची काळजी घेत होते. प्रत्येक जण आपापल्या परीने काही ना काही करत होतं. मी एकटीच यावेळी मुलांसोबत पुन्हा अमेरिकेला जाणार होते, त्यामुळे त्यांना ती सुद्धा एक काळजी होती. शेवटी ती वेळ आली. भारतात येताना मनात किती उत्साह असतो ना. आपली माणसं भेटणार, आईबाबांना आपण भेटणार, घरातले आवाज पुन्हा ऐकणार. किती दिवसांची आतुरता घेऊन आपण भारतात येतो. पण परतीची वेळ जवळ येऊ लागली की तोच उत्साह कुठेतरी हरवून जातो. बॅगा भरताना हात सामान भरत असतात, पण मन मात्र आठवणींमध्ये अडकलेलं असतं. शेवटचे 2 दिवस, शेवटचा 1 दिवस, मग काहीच तास, असं वेळ मोजत मोजत आपण स्वतःलाच समजावत असतो. अजून थोडा वेळ आहे, अजून आपण सगळे एकत्र आहोत. पण शेवटी तो दिवस येतोच. आई बाबा आज मला एअरपोर्टला सोडायला आले होते. गाडीत सगळे होते, पण सगळे अगदी शांत. कोणाच्याच तोंडातून शब्द निघत नव्हता. कारण काही भावना अशाच असतात ना, ज्या बोलून सांगता येत नाही. प्रत्येकाच्या मनात कदाचित एकच प्रश्न होता की आता पुन्हा कधी भेटणार. अमेरिकेत राहताना हा प्रश्न खूप जास्त जाणवतो. कोणी विचारतं आता पुन्हा भारतात कधी येणार, पुन्हा कधी आपण भेटणार. आणि खरं सांगायचं तर कधी कधी ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडेही नसतं. कारण पुढची भेट कधी असेल हे माहीत नसतं, पण आजची भेट संपते हे मात्र नक्की माहीत असतं. म्हणून हा आजचा शेवटचा दिवस काळजावर दगड ठेवून जगावा लागतो. आईबाबांना मागे सोडून एअरपोर्टच्या दिशेने निघताना मन मात्र तिथेच कुठेतरी मागे राहून जातं. शरीर अमेरिकेला परततं, पण मनाचा प्रवास मात्र अजूनही भारतातच सुरू असतो. आईच्या हाकेत, बाबांच्या शांत नजरेत आणि घराच्या उंबरठ्यावर, त्या शेवटच्या मिठीत, पुन्हा भेटेपर्यंत. आणि मग पुन्हा 30 तासांचा प्रवास संपवून आम्ही आलो न्यूयॉर्कला. इथे आल्यानंतर मुलं धावतच त्याच्या बाबांकडे गेले. कसं असतं ना, आपण जसं मोठं होतो तसं एक घर सोडावं लागतं दुसऱ्या घरी येण्याकरता. श्रीधरला भेटल्यानंतर आम्ही सगळेच खूप खुश होतो. परंतु मनात मात्र अजूनही घरची आठवण खूप येत होती. आईबाबांसोबत, भावासोबत घालवलेले प्रत्येक क्षण आठवत होते. आणि ह्यावेळी एकदम रिअलाईज होतं की आता पुढची भेट मात्र आपली व्हिडिओ कॉलवर होईल. जेव्हा त्यांचा फोन येतो की पोहोचलात ना सुखरूप, तेव्हा जाणवतं की आता आपण सगळ्या गप्पा व्हिडिओवरच मारणार. जिथे आपण सहज भेटू शकत होतो, आता हे सगळं व्हिडिओवर होणार. परंतु आयुष्य हे असंच असतं, नाही का?